विषय असा होता महाराष्ट्रातील बोलीभाषा आणि मुस्लिम मराठी साहित्य विषयाच्या अनुषंगानं अध्यक्ष बोलतीलच त्यांच्या ह्याच्यामध्ये। खरं तर बोलीभाषेमधून मुस्लिम मराठी साहित्य लिहिलं गेलंय का आणि ह्या कशा पद्धतीने लिहिलं गेलंय आणि हे लिहिलं गेलं असताना भौगोलिक परिसरानुसार कोल्हापुरी असेल, चंदगडी असेल, नागपुरी असेल, मराठवाडी असेल, कोकणी असेल, वऱ्हाडी असेल, बेळगावी असेल, मालवणी असेल, मोरस मराठी असेल, झाडी बोली असेल, तंजावर असेल, बंगलानी असेल, नंदुरबारी असेल, खलंगरांगी असेल, वगलांगी असेल, डोंगरांगी असेल, जामनेरी असेल, खानदेशी असेल इत्यादी भौगोलिक स्थानानुसार भाषेचे बोलीभाषा होतात। आता स्थान महात्म्यानुसार अजून एक भाषेचं एक प्रकार बोलीभाषेचे प्रकार पडतात। त्याच्यानुसार आपण कोकणी मराठीमध्ये पुन्हा 5-10 प्रकार आहेत। त्याच्या खोलात मी जाणार नाही कारण वेळ खूप, दुसऱ्या सत्राचा वेळ खूप आहे। त्याच्यानंतर कोल्हापुरी मराठी आहे, त्याच्यामध्ये पुन्हा कारवारी मराठी नावाचा एक प्रकार अजून आहे, अहिराणी आहे, मराठवाडी आहे, नागपुरी आहे आणि वैदर्भी बोली, अशा मराठीत अनेक बोलीभाषा आहेत। आणि तशाच पद्धतीनं जे मुस्लिम मराठी साहित्यिक या पट्ट्यामध्ये राहतात त्यांच्या साहित्यातून या बोली आविष्कृत झाल्यात का, तर निश्चितपणानं त्या बोली आविष्कृत झालेल्या आहेत। मराठवाड्यामध्ये लेखन करणारे प्राध्यापक फॉर्मर शहाजिंदे सर असतील, त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या काव्यातून असेल, त्यांच्या समीक्षेतून असेल, त्यांच्या वैचारिक लेखनातून असेल, या बोली मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात। त्यांचं शेतकरी नावाचं एक अखंड काव्य आहे, खंडकाव्य आहे। या खंडकाव्याच्या सुरुवातीपासून ते शेवटचा शब्द हा मराठवाडी बोलीमधूनच व्यक्त झालेला आहे। दुसरा कुठलाच शब्द प्रमाण भाषेतला शब्द घेतला गेला नाही आणि ते लिखित स्वरूपात आलं। मी असं म्हणेन महात्मा फुलेंच्या नंतर जर शेतकऱ्यावर जर चांगल्या दर्जाचं, शेतकऱ्याच्या पूर्ण सर्वांगीण विकासाचे जर कुठलं काव्य असेल तर ते शेतकरी हा खंडकाव्य फॉर्मर शहाजिंदे सरांचा आहे। आता कोल्हापुरी मराठीमधून काही लिहिलं गेलंय का? आता एक बोलता एक उल्लेख झाला, भोगले जे दुःख त्याला, हे जे आत्मचरित्र आहे आशा अपराध यांचं, ते अस्सल कोल्हापुरी बोलीतून लिहिलेलं आहे। प्रमाण भाषा ही निवेदनापुरती सीमित राहते आणि ते जेव्हा भावना व्यक्त करतात तेव्हा कोल्हापूरच्या मुसलमानी जी भाषा आहे ती त्यांच्या वाक्य संवादासाठी जेव्हा घेतात त्यावेळेस ते वाक्य इतक्या मोठ्या प्रमाणावर रसिकांच्या मनावर राज्य करतं की रसिक म्हणतो वा क्या बात आहे, काय लिहिलं या लेखिकेने। हे वाक्य जेव्हा लिखतात तेव्हा मुस्लिम मराठी साहित्यानं महाराष्ट्रातल्या मराठी भाषेच्या बोलीला सुद्धा आपलं अतुल्य असं योगदान दिलेलं आहे। ते कुठल्याही आतापर्यंतच्या संशोधनामध्ये अनेकांनी ते मांडलेलं आहे, परंतु काही अंशी ते संशोधक तिथपर्यंत पोहोचतात, पुन्हा कुठं काय आडवं येतं माहित नाही, पुन्हा ते थांबतात। आता दुसरी गोष्ट ही आहे की आपण विदर्भाकडे जाऊया। विदर्भातला जावेद पाशा कुरेशी हा विदर्भाच्या बोलीला घेऊनच उभा राहतो आणि त्याच्या बयत असेल, मुहाजीर असेल, हे गांधी कशातच राम नाही हा काव्य संग्रह असेल किंवा त्याच्या अनेक वैचारिक लेखनाचा समीक्षांचा सुद्धा हे असेल, त्याच्या लेखणीमधून वैदर्भी बोली दिसून येते, परंतु ते समीक्षकांनी तिकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। त्याच्या अनेक शब्दकळा जी आहेत त्या वैदर्भी शब्दकळा आहेत आणि ते शब्दकळा त्या भौगोलिक परिस्थितीनुसार तशाच्या तशा व्यक्त होतात। आबे जमजमचा जो संदर्भ आता आरिफने याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये दिला, हा आबे जमजम मराठीला मुसलमानांनी दिलेली देणगीच आहे हो। परंतु प्रॉब्लेम काय झाला, अरबी भाषा ज्यावेळेस एखादी भाषा दुसऱ्या भाषेची जेव्हा मिळते तेव्हा दोन संस्कृतीचा टकराव होतो आणि दोन संस्कृतीमध्ये पर्यायी शब्द नसला तर त्या भाषेतला सुलभ शब्द ती भाषा स्वीकारते आणि हे स्वीकारलं झालेलं आहे। मराठीमध्ये जी भाषाची काठिण्य होती, ज्यावेळेस फारसी शब्द आले त्यावेळेस इथल्या दप्तरखान्यामध्ये ते शब्द नव्हते, तर दप्तरखान्यातली पूर्ण शब्द ही फारसीची शब्दकळा जशी तशी मराठीनं स्वीकारली आणि त्याच्यामुळं जे सुलभ शब्द असतात, जगाच्या कुठल्याही भाषेतले सुलभ शब्द जे असतात, ती सुलभ शब्द दुसरी भाषा ही आदान करत असते आणि आपल्याकडले सुलभ शब्द ही दुसरीकडे प्रदान करत असते। हीच भाषेचं वाहकाचं महत्वाचं साधन असतं। प्रश्न असा निर्माण होतो की मुसलमानांनी आपल्या साहित्यातून या शब्दकळा दिल्या आहेत का? एक शेखांची तुम्ही जर पूर्ण गझल संग्रह जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की त्या गझल संग्रहामधून व्यक्त झालेली जी शब्दकळा आहे ती मराठवाड्याच्या माणसाला तेवढी आपुलकीची वाटत नाही, परंतु ज्या वेळेस पनवेल सारख्या मुंबई
च्या त्या भागातल्या लोकांना ती ज्यावेळेस शब्द कळा वाचली जाते त्यांच्या भावना त्यांच्याशी एकदम मिळून जातात. हा तर आपला माणूस आहे. जेव्हा आज मी इथं जेव्हा आलो त्यावेळेस इथं लातूरचा विश्वनाथ कराड साहेब ज्यावेळेस लातूरचे इथं आले होते, आम्ही सहज त्यांचं भाषण संपल्याबरोबर त्यांच्यासोबत गेलो आणि सांगितलं सर मी लातूरचं आहे. ही काय भौगोलिकता ही माणसाला जोडत असते आणि ती माणसाला अशा पद्धतीने जोडत असते की त्याच्यातला धर्मही मायनस होतो, जाती मायनस होते, भौगोलिक संरचना महत्वाची ठरत असते. आणि इथंच भाषेचं सगळ्यात महत्वाचं श्रेय आहे. भाषा धर्माची असू शकते, भाषा धर्माची असू शकते, का असू नये, आहेत आपल्याकडेही तसे इतिहास आहे. संस्कृत ही एका धर्माची भाषा आहे, अरबी एका धर्माची भाषा आहे. परंतु ज्या वेळेस दोन संस्कृती, पुन्हा मी मागचाच मुद्दा पुढे घेतो की जेव्हा दोन संस्कृती एकत्र येतात तेव्हा पुन्हा भाषा जिथं सुलभ असते ती स्वीकारली जाते, मग तिथं धर्म ऑटोमॅटिक बाजूला पडतो. दुसरी अहिराणी बोली भाषा आपल्याकडे आदिवासींची भाषा लुप्त पावतायत. असा एक काल परवा आपल्याकडले खूप मोठे भाषा तज्ञ आहेत, त्यांनी एक आपल्या ह्याच्यातून सांगितलं की भारतामध्ये 3500 भाषा लुप्त पावलेल्या आहेत. कारण बोली भाषा लुप्त का पावतात? कारण त्याला लेखन नसतं, त्याचं एक व्याकरण नसतं. आपण आजपर्यंत असं म्हणत होतो की तुम्ही जो मुद्दा का पिरोळकर सरांचा मुद्दा जो मांडला की ते का मांडत होते ते एक पिरोळकर की कोकणी आणि गोव्यामधला जो हे आहे की तिला लिखित पुरावे नव्हते. ज्यावेळेस लिखित पुरावे उभे राहतात तेव्हा ऑटोमॅटिक ती भाषा जिवंत होत असते. मराठवाडी बोली जिवंत का राहिली? त्याला कारण तिथलं साहित्य होतं आणि त्या साहित्यातून ती विचारसरणी, ती संस्कृती पुढे प्रवाही झाली. म्हणून मराठवाडी बोलीचा एक व्याकरण आता तयार होत चाललेला आहे. आता मी मागे सांगितल्यासारखं विदर्भाच्या ह्याच्यामधून अनेक आहेत. जुल्फी शेखची कविता बघा तुम्ही, जावेद पाशाच्या कवितेचा आपण उल्लेख केला याच्या अगोदर, तसं जुल्फी शेखांची कविता बघा. एजाज पठाण नावाचे एक हे आहेत, इरफान शेख नावाचा एक चंद्रपूरचा नवा दमाचा लेखक आहे. त्याच्या साहित्यातून जी भाषा उतरित होतो तर विदर्भाची संस्कृती घेऊनच उभी राहते. आणि ती संस्कृती जेव्हा साहित्यात येते तर साहित्यात समीक्षकांचं समीक्षकांनी हे केलं पाहिजे की त्याच्यावर ते संस्कार केले पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे की तुम्ही या पद्धतीनं या भाषेतून आलेली शब्द कळा आहेत आणि ते शब्दांचं महात्म्य तिथं विषद केलं पाहिजे. परंतु दुर्दैव असं आहे की मुस्लिम लेखक आणि कवींना कुठल्या मुस्लिम समीक्षकांनी जर सोडलं तर बाकी काहीच अपवादात्मक समीक्षकांची नावं बोट्यावर मोजण्या इतकी आहेत. त्यांना जाती धर्मांच्या बेड्यामध्ये अडकून टाकलं. म्हणून मराठी मधली जे मुसलमानांनी दिलेली जे योगदान आहे, अहो दख्खनी उर्दू तर वाढली कुठं? दख्खनीमध्ये. तिचा जन्म झालाच कुठं? औरंगाबादच्या त्या परिसरात झाला. आमचे रणसुबे सर त्याच्यावर एवढं सुंदर म्हणतात की ती जन्मली औरंगाबादला म्हणजे दख्खन मध्ये, ती जवान हो गई लखनौ में और बिहा होगा पाकिस्तान में म्हणतात. काय मजेशीर आहे. म्हणजे जी भाषा मराठवाड्यामध्ये आपल्या या भागामध्ये उर्दू तयार झाली, तिला संस्कारित नवाबाची भाषा म्हणून ती लखनौकडे गेली आणि राज्य भाषेचा दर्जा ज्या वेळेस पाकिस्तानमध्ये दिला गेला म्हणून उर्दूशी आपण नफरत करतो. तसंच मुसलमानांच्या ही जी दख्खनी आहे, ह्या दख्खनीचं जर शुद्ध व्याकरण जर निर्माण झालं तर आपण जगाला एक नवीन देणगी देऊ, ती मुसलमानांची दख्खनी. परंतु आमच्याकडे तेवढा अभ्यासू वर्गांची कमतरता, अनेक गोष्टी आहेत आमच्याकडे, अनेक गोष्टींचा उहापोह करण्यात. खलील मुमीनची एक भाषा आहे, काय मजेशीर आहेत एक एक कवी. यांच्या भाषेतली जे शब्द कळा आहे, मसू पाटील लिहितात त्यांच्या ह्याच्यावर. मी वाचत असताना गमतीनं मसू पाटलांची समीक्षा बघितली. मसू पाटील त्यांच्यावर खरंच प्रेम करतात, हा वेगळा मुद्दा आहे. पण त्यांनी असं कुठंच त्यांच्या समीक्षेमध्ये, खूप कठोर समीक्षक म्हणून मी मसू पाटलांकडे पाहतो, पण त्यांच्या समीक्षेमध्ये असं कुठंच नाही की खलील मोमीनची भाषेमध्ये अशुद्धपणा आहे असं एकही वाक्य कुठल्या समीक्षकांनी मुस्लिम मराठी कवींच्या बाबतीत, विशेषतः खलील मोमीनच्या बाबतीत एकही वाक्य लिहिलं नाही. एकही मराठीच्या समीक्षकांनी. आता कुरुंदवाडचा साहिल शेख आहे आमचा, त्याचं फॉर्मलेस नावाचं एक हे आहे. त्याच्या कविताची जर शब्दकळा बघितली ना, तो जो मिर्झा आणि कुरुंदवाडी आणि सांगलीचा जो पट्टा आहे त्याची शब्दकळा घेऊन उभा राहतो. हीच मराठीतली बोलीभाषा आहे. ह्या बोलीभाषा आम्हाला जपता आल्या पाहिजेत. खरं तर मी हे औचित्यभंग आहे की या सत्रामध्ये माझं काही नाव नव्हतं,
परंतु मला असं वाटलं की मी मराठी मुस्लिम मराठी साहित्यावर PhD केलेली आहे, मी त्याचा अभ्यासक आहे, मी त्याचा संशोधक आहे, आणि त्या विषयावर जर कुणी या पद्धतीने जर प्रकाश टाकणार नसेल तर इथं येणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रसिकांचा तो खूप म्हणजे त्यांच्या ज्ञानामधली थोडीशी भर राहील. मी पण अज्ञानीच आहे परंतु व्यक्त होतोय. आता दुसरं एक महत्वाचं आहे की आदिवासींच्या ज्या बोली आहेत ते मुसलमानांच्या नाहीत का? हा एक मुद्दा खूप मला क्लिक करून गेला. पांडुरंगन, मी वाचत असताना असं लक्षात आलं की आमच्याकडे एक तडवी नावाचे प्राध्यापक आहेत. त्यांचं नाव आहे रहमान, अब्दुल रहमान तडवी. त्यांचं नावाचं अभ्रंश होऊन झालं ते रमेश तडवी झाले. काय झाले? ळचा उच्चार ड केला जातो असं आता जे मॅडम म्हणत होते ना ते इथं बघा. आणि शुक्रवारचा दिवस होता, आज जसा आहे तसाच मागचा. तो माझ्यासोबत आला. मी रमेश तडवी म्हणून त्याला मी माझ्या पद्धतीने समजतोय, तो मला माझ्या पद्धतीने समजतोय. आणि मला म्हणाला गडबडशी चलो, त्याचे वाक्यरचना बघ, गडबडशी चलो वजू करके नमाज पढ़ लेंगे. मी थोडं शॉक झालो. गडबडशी चलो हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला होता. ड आणि ल मधला फरक होता. मी म्हणालो आपका नाम रमेश है? तो म्हणलं नाम से क्या है? इंडोनेशियामध्ये राम मुसलमानांचे नाव आहेत. भाषा ही संस्कृती जी आहेत ना, नावावरून काही हे नाही. मग तुमचा जो धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल त्याच्यानुसार एखाद्या धर्मावर टार्गेट करून तुम्ही लिखाण करू नये. अनुउल्लेखानं मारणं, जावेद सारखा कवी विदर्भामध्ये विठ्ठल वाघाच्या नंतर दुसरा कवी शोधून दाखवावा, कुणी दाखवावा, आणि गझलकारामध्ये सुरेश भटाच्या नंतर एक सारखा कवी दाखवावा, रुबायत नावासारखा काव्य नवा प्रकार मराठी साहित्याला देणारा इक्बाल मिन्ने सारखा माणूस दाखवावा. अरे आपण कुठं माणसं फम शहाजिंदे सारखा ग्रामीण बोली भाषेतून लिहिणारं शेतकऱ्यासारखं काव्य एका नाही दाखवून द्यावं. इथं संशोधक म्हणून पांडुरंग कंद आहेत, डॉक्टर पांडुरंग कंद. मी जाहीर इथल्या मराठी सारस्वतांना आव्हान करतो की त्यांनी दाखवावं हे. परंतु आमच्याकडे बोलाचीच भात बोलाचीच कडी, तेरे भी चूप मेरी भी चूप नावाचा हा जो प्रकार आहे हा खूप घातक आहे. ती त्याने भाषा समृद्ध होत नाही. ते सय्यद भाई नावाचे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे एक त्यांचं आत्मचरित्र आहे. मी आत्मचरित्र वाचत होतो कारण संशोधक म्हणून मला ते आपण थांबूया, आजान होत आहे, आपण नंतर बोलू. सॉरी, कारण हे जे भाषेचं जे हे तंत्रज्ञ आहे हे आपण आता आत्मसात करणं गरजेचं आहे. म्हणून मला असं जाहीर तुम्हाला सगळ्या इथल्या ह्याच्याला की मराठी भाषेचं तसंच दख्खनीचं एक संशोधन केंद्र होणं खूप गरजेचं आहे. तरच भाषा प्रभावी राहील. प्रभावी जेव्हा भाषा असते तेव्हा ती संस्कृतीला घेऊन पुढे जाते. मुस्लिम संस्कृतीसाठी दख्खनी ही आता खूप गरजेची भाषा आहे, कारण तो व्यक्त होताना दख्खनीतून मोठ्या प्रमाणात व्यक्त होतोय. मी इथल्या काही चेहरे, आश्वासक चेहरे माझ्या समोर आहेत. मी आता सर्वांना नम्रतेनं विनंती करतो की आपण आपल्या भाषेतल्या लेखकांची जी शब्दकळा आहे ती शब्दकळा तपासून पाहिली पाहिजे. रहबर नावाची एक कादंबरी आहे रफिक सूरज यांची. त्या रफिक सूरजच्या कादंबरीमधून आलेला जो कोल्हापुरी हेल आहे भाषेचा, तो हेल इतका अप्रतिम आहे मॅडम. म्हणजे अक्षरशः त्या कादंबरीच्या त्या हेलच्याच प्रेमात पडलं पाहिजे आणि ती कादंबरी संपवली पाहिजे. नवीन शब्दकळा, नवीन भाषेचा ढंग, नवीन प्रतिमा सृष्टी उभी करण्याची ती ताकद मराठीमधली रफिक सूरजच्या कादंबरीची जी निवेदकाची भाषा आहे तीही एक अप्रतिम आहे. परंतु आमच्याकडे काही जाणीवपूर्वक लोकांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्या नव्या पिढीनं त्या चुका सुधाराव्यात अशी एक छोटीशी अभ्यासक म्हणून
नाही, सय्यद भाईच्या विषयी मी काही संदर्भ सुटला नाहीये. सय्यद भाईच्या जे आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रातून जे आलेल्या शब्दकळा आहेत ना, ती जी भाषा आहे ना, त्या भाषेमध्ये पुणेरी ढब आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीनं दिसून येतो. कारण त्यांच्या भाषेमधून असं कुठंच दिसत नाही. हुसेन जमादारांचं जिहाद नावाचं एक आत्मचरित्र आहे, ती तुम्हाला त्या भागातल्या पट्ट्यातच घेऊन जाते. म्हणून ही आत्मचरित्र मी उदाहरणादाखल घेतली होती, असा काही त्याच्यावर वेगळा संदर्भ नव्हता. अजून काही आहे का प्रश्न कुणाचे? तर धन्यवाद.